कुठे आमची फक्त तुम्हाला जबरदस्ती सांगू नाही का, तुमच्यावर. माझं ऐका, सरपंच साहेब ऐका, तर यांनी काय केलं तुम्हाला एक सांगू का, फक्त साहेब लोकांचं डिपार्टमेंटचं हे याचं टेंडर निघेले कामाचं, त्या कामाचं टेंडर निघेले. आता त्याच्यावर दादा ऐका, घेणं देणं नाही आमची सरळ मागणी सरळ नाही हे फक्त आहे ना, हे गड्डे बुजायचे. नाही गड्डे हे दोन महिने. दादा ऐका ना, दादा त्याच्यानंतर, ऐका. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही एवढ्या वर्षापासून हे जे परेशानी भोगू राहिलो, भोगू द्या आम्हाला मरू द्या. आम्हाला आहे ना, करत असल डांबराने गड्डे बुजणार असेल तर बुजा. आमचं म्हणणं नाही, मग राहू द्या ना. अजून लोकांचे हे लोक आहे ना, शासन आहे ना, नवीन टेंडर शासन इकडच्या सामान्य लोक इकडे ऐका दादा, सरकार लोकप्रतिनिधी या भागाच्या लोकांची मरणाची वाट पाहू राहिले. ते अजून मरायला पाहिजे लोक, त्यांना त्याचा आनंद भेटतो. मराठा विषय नाही, दुरुस्ती करायची डांबराने करायला नीट पडू द्या ना. आम्ही मग याचं टेंडर निघेले नवीन कामाचं, तुम्हाला काय सांगतो, डायरेक्ट काम आहे. नाही डायरेक्ट होऊ द्या ना. मग हे कशाला तुम्ही बोला ना, नवीन ते डायरेक्ट होऊ द्या. मी काय म्हणतो, डायरेक्ट रोड होणार आहे. हा, तर मग ही मोका खर्च कशाला करतात? याच्यावर ते काय असेल आता नाही मग ऐका ना, तुम्ही म्हणता ना डायरेक्ट नवीन होणार आहे, मग नवीन होईपर्यंत तुम्ही गड्डे बुजू लागले ना, मग ते डांबरानेच बुजा ना, याच्याने बुजू नका, तसंच राहू द्या. तुम्ही बिना कामाचे बिल उचलून घ्या, आमचंही म्हणणं नाही काही. काय बंद म्हणलं तर बंद करू नका. आम्ही काय आमचं म्हणणं नाही ना काही. आमच्या अधिकारी साहेब लोकांना जर म्हणले आम्हाला काम करा तर आम्ही काम करू, नाही नाही तर आम्ही असं नाही, आम्ही पण आम्ही माणसं पण काम नाही करणार. आम्ही साहेब लोकांनाही पहिली विनंती करणार. ऐका तुम्हाला काय सांगतो दादा, ऐका, आम्हाला- आम्ही साहेब लोकांनाही विनंती करणार, आम्हाला डांबराने गड्डे बुजा. नाही तर मग साहेब जर आमचं मागणं मान्य केलं, त्यांनी जर का डांबराने बुजले गड्डे तर आमची हरकत नाही. त्यांनी जर म्हणले आशानेच बुजणार, मग आम्ही आमच्या हिशोबाने त्याचं उत्तर देणार, आम्ही सोडणार नाही. मग शेवटी हा भाग आमचा आहे, रस्त्याने रोज आम्हाला यावं लागतं. आम्ही काय मातीनं कसं काय गड्डे बुजू द्यायचे सांगा ना. अहो ती काळी माती आहे, हाताने भुसासारखं ते रोड हे मुरुम टाकून असं पडतील. अरे प्रमुख रस्ता आहे, त्याच्यानंतर कन्नड ते नागापूर पर्यंत आमचा प्रमुख रस्ता आहे. या ठिकाणाहून माणसं चालतात का जनावरं चालतात? या रोडनं माणसं चालतात. मला सांगा, बाकीच्या तालुक्यामध्ये बाकीच्या भागामध्ये रस्ते पूर्ण डांबरी आहे. हे अनेक वर्षापासूनचे एवढा बोगस रस्ता आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आता सांगा हे काय आहे सांगा बरं. नाही मला एक सांगा, हे काय आहे बा नेमकं काय, ह्याला काय म्हणतात? ह्याला मुरुम म्हणतात. नाही मुरुम कशी आता दादा हे अहो हे मुरुम कसं काय? मुरुम मला सांगा ना, हे याला मुरुम म्हणता का? तुम्ही सांगा. तुम्ही ही माती टाकू राहिली, इथं अनेक लोक अपघातामध्ये अनेक लोकांचे जीव गेलेत. अरे इथं गोरगरीब राहतात इकडं, मग हे आमदार खासदार कोणी असेल तर त्यांनी इकडं माणसं आहेत हे तर कमीत कमी लक्षात ठेवा. एखाद्या पांडीतून एखाद्या जनावराला जायसाठी जो रस्ता असतो, अशा रस्त्यावर असं मटेरियल फेकलं जातं. इथून सगळे भागातले लोक जातात आणि तुम्ही त्याच्यामध्ये हे नुसतं मातीचं काम करू लागले. आमचा या कामाला विरोध आहे. या कामाचा जो कोणी अधिकारी असेल त्याला म्हणा, माझं नाव अनिल चव्हाण आहे, मी उंबरखेडचा माजी सरपंच आहे, शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे. तुम्ही आले, आमचं तुमच्यावर कुठलाही रोष नाही. तुम्ही तुमचे कंत्राटदार किंवा जो कोणी अधिकारी डिपार्टमेंटचा असेल त्याला सांगा, किंवा तुम्ही आहे ना आमचं नाव सांगून द्या, माझं नाव लिहून घ्या. काम तुम्हाला पाया पडून प्रार्थना आहे, तुम्ही काम करू नका. नाही आम्ही ते दिवसभर इथं बसणार नाही. तुम्ही आता आल्या पावलं तुम्ही जा, त्या ज्यांनी तुम्हाला पाठवलं त्याला म्हणा भाऊ आमची मजुरी द्या. त्या तिकडच्या भागातल्या लोकांनी काम नाही करू दिलं म्हणा आम्हाला. अरे हे काय आहे? अरे हे काय आहे सांगा ना तुम्ही. म्हणजे इकडून माणसं चाल, अरे आपण माणसं जातो इथून का जनावरं चालत्या? हा अरे मग जर यांना काम करायचं आहे ना, मग कमीत कमी या ठिकाणी जिथं जिथं गड्डे तिथं डांबर, ते गड्डे साफ करून खाली डांबर टाका. डांबर टाकल्यानंतर त्याच्यावर खडी टाका, सोलिंग आपली सोलिंग टाकल्यानंतर परत डांबर टाका, परत कच टाका, आणि मग तो रस्ता टिकल. तुम्ही काय मजाक लावली का? इकडचे का जनावर आहे इकडच्या भागातले लोक? बरं का दादा, तुम्हाला पाया पडून प्रार्थना आहे, तुम्ही आल्या पावलं वापस जा. काम आम्ही करू देणार. तुम्ही अरे कशासाठी करू लागले? काही इकड सगळे मेलेले लोक आहे का? जिवंत कोणी नाही का?
हे जे चुकीचं चाललं ते पाहायला कोणीच नाही का आमच्या भागामध्ये? आहेत आमच्यासारखे लोक. आमच्या या कामाला विरोध आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम चालू करायचा प्रयत्न करू नका. आम्ही प्रेमाने सांगितलं, तुम्ही प्रेमाने ऐकलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, आभारी. आम्ही आता जेवण पिवणं करा आणि जा, आणि तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला किंवा जो कोणी असेल त्याला सांगा तिकडच्या लोकांनी काम बंद केलं म्हणा. बंद म्हणजे का केलं? आमची मागणी ही आहे, या ठिकाणी तुम्ही जिथं जिथं गड्डे, तिथं ते गड्डे साफ करा. तिथं पहिले डांबर टाका. डांबर टाकल्यानंतर त्याच्यात खडी टाका. दुरुस्तीचा अर्थ काय आहे? डांबर, खडी, त्याच्या वर परत डांबर, नंतर बारीक कट टाकून त्याला दबाई माती टाकूनच तुम्ही मातीनं तुम्ही बरं सामान्य लोक आहे ना इथं, तुम्ही यांनाही विचारा किती. आम्ही तर असंच मारायचं हो. यांनी 8 दिवस इकडच्या भागाच्या लोकांनी चालावं नाही इथं, हे अधिकाऱ्यांनी, पद अधिकाऱ्यांनी. आम्ही काम तुम्हाला, मग आम्ही जावं का आता तुमच्या भरोश्यावर? हो दादा, आम्ही जायचं का मग तुमच्या भरोश्यावर? नाही तर आम्ही जाऊ आणि तुम्ही मागे काम करशाल, हे विश्वासघात होईल आपलं. नाही आम्ही ते आमचे ते साहेब लोक येतील ना, आम्ही तेव्हा चालू करणार. कधी साहेब लोक कधी येणार? येणार आहे त्या. नाही आता नाही, आता त्याला म्हणा आम्ही करूच देत नाही ना. आता तुम्ही करूच नका. संजू भाऊ, या ठिकाणी तुम्ही थांबा, माझा नंबर घ्या. मी काही लांब नाही चाललो, कन्नडला एक बस्ता आहे. हो. जर यांनी काम चालू करायचा प्रयत्न केले बा दादा, आम्ही प्रेमाने सांगितलं, प्रेमाने तुम्ही ऐका आमचं म्हणणं. हेतू पुरस्कार किंवा मुद्दाम काम बंद करणं नाही आम्हाला. आमची मागणी आहे दुरुस्ती करायची ना, मग चांगली करा ना. 2 दिवस टिकायला पाहिजे. 2 दिवसाचं काम नाही या. हे ना फक्त पॅचवर करवले. नाही करू नका ना, असंच राहू द्या ना. याच्यापेक्षा करू नका. करू नका म्हणतो. नाही जसं आहे तसंच पडू द्या ना बघा. करायची दुरुस्तीत व्यवस्थित करा ना. अरे पावसाळ्यात माझी चिकन राही जाऊ गाडी सटका झोप. नाही मग पाऊस पडल्याच्या नंतर ओ दादा, लय दिलं हा संध्याकाळी. ते म्हणता का हे तुम्ही मग आमचं म्हणणं नाही, पडू द्या ना. जसं तुटे